Already we start the chapter units and measurement, and previous lecture we see this 3 point convection for the use of SI unit, dimensions and basic formula. आता डायमेन्शन्स त्याच्यामध्ये मी बेसिक 15 फॉर्म्युले दिले होते, ते फॉर्म्युले तुम्ही पाठ करा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये डायमेन्शन एमएलटीच्या स्वरूपात पुट केले की आपल्याला डायमेन्शन फाइंड करता येतात. आता ह्या डायमेन्शनचा यूज कुठं केला जातो तर यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस हा पुढचा पॉईंट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. देअर आर द 3 uses of dimension analysis. First, to check the correctness of a physical equation, to establish the relation between related physical quantities, and third, to find the conversion factor between the SI unit of the same physical quantity into different system of unit. आता हे जस्ट मी आता सांगितलेले आहेत, पण टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन म्हणजे काय तर हे मी प्रत्येक त्याचे सेपरेट यूजेस हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण बघूया पहिला यूज काय आहे तर टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. आता फिजिकल इक्वेशन म्हणजे इथं आपण देअर आर द 3 फिजिकल इक्वेशन म्हणजे हे v इज इक्वल टू यू प्लस AT, पुन्हा दुसरं इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस AS, अँड थर्ड आहे ते मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. म्हणजे हे 3 फिजिकल इक्वेशन आहेत किंवा अजून वेगळे इक्वेशन सुद्धा असू शकतात, ते करेक्ट आहे का नाही हे बघायचं, हा त्याचा पहिला यूज झाला. मग आता ते कसं आपण फाइंड आउट करणार आहे, कधी ते इक्वेशन दिलेले करेक्ट असतं आणि कधी इनकरेक्ट असतं ते मी तुम्हाला सांगते. In any equation related different physical quantities, if the dimension of all the terms on the both side are the same, both side means here LHS आणि RHS, LHS आणि RH चे डायमेन्शन सेम जर असतील तर आपण ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणतो. जर LHS चं डायमेन्शन वेगळं आणि RHS चं डायमेन्शन वेगळं आलं तर गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली इनकरेक्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे. This is called the principle of homogeneity of the dimension. Homogeneity means both sides चे डायमेन्शन सेम असतो, होमो मीन्स सेम, म्हणून त्याला आपण होमोजेनिटी असं म्हणतो. ठीक आहे. मग आपण हे पहिला जो आहे युजेस डायमेन्शन ॲनालिसिसचा तो एक्झाम्पलच्या सहाय्याने एक्सप्लेन करून बघूया. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हिअर इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस AT. फर्स्ट वी इंट्रोड्यूस द सिम्बॉल ऑफ दिस, मीनिंग ऑफ दिस सिम्बॉल. V means velocity and U also velocity. A is acceleration and T is the time. Here LHS only V and here RHS U and AT. म्हणजे LHS ला एकच टर्म आहे आणि RHS ला इतर 2 टर्म्स आहेत. ठीक आहे. मग आपण आधी त्याचे डायमेन्शन्स फाइंड करूया आणि सेम येतात का दोन्ही साइडचे बघू, आले तर करेक्ट अँड इनकरेक्ट. म्हणजे तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारला जातो गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट और इनकरेक्ट, मग हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. मग आता बघूया डायमेन्शन ऑफ LHS म्हणजे v चे डायमेन्शन. आता कालच आपण डायमेन्शन कसे फाइंड करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे डायमेन्शन आहे. आता हे 0 1 -1 हे डायमेन्शन तुम्ही पाठ नाही करायचे, असे बरेच डायमेन्शन आहेत, तुम्ही प्रत्येकाचे पाठ करत बसला तर ते तुमच्या लक्षात राहणार नाही. एखादी टर्म विसरली की ते विसरून जाणार. बेटर वे आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आणि परीक्षेला रफ पेजवरती फाइंड आउट करायचं आणि आलेलं डायमेन्शन इथं लिहायचं. मग आता इथं व्हेलॉसिटीचं ऑलरेडी मी लिहिलेले पण ते तुम्हाला माहित नसणार, मग तुम्ही कसं करणार, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घेणार. काय फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्सचं डायमेन्शन भरायचं आणि टाइमचं डायमेन्शन भरायचं. डिस्टन्स L⁻1 आणि टाइम अपॉन आहे म्हणजे इथं T⁻1 झालं. म्हणजे हे आपण डायमेन्शन व्हेलॉसिटीचं घेतले. 0 इन मास, 1 इन लेंथ आणि -1 इन टाइम, हे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन झालं. ठीक आहे. LHS झालं. आता इथं आपण डायमेन्शन ऑफ LHS, सॉरी इथं चुकून टाईप झालेला आहे. इथं U कुठं आहे, RHS ला आहे, त्यामुळे हे इथं पाठवलं असेल तरी तुम्ही नोट्समध्ये करेक्ट करा. इथं RHS डायमेन्शन ऑफ RHS U म्हणजे काय, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन वरती लिहिलेलं आहे, 0 1 -1 तेच लिहिलं. ठीक आहे. आता AT म्हणजे ॲक्सलरेशन आणि टाइमचा प्रोडक्ट आहे. मग ATचं डायमेन्शन करत असताना इथं हे 0 1 -2 हे ॲक्सलरेशनचं डायमेन्शन आहे आणि T टाइमचं म्हणजे T⁻1. आता हे प्रोडक्ट आहे म्हणजे हे दोन्ही इक्वेट करायचे म्हणजे M L आणि TTच्या पॉवर एकत्र करायच्या. तर इथं M0 म्हणजे इथं M0 येणार. इथं 1 आहे L⁻2 आणि L⁻0 आहे म्हणजे L⁻1 येणार. T⁻2 आणि T⁻1 -2 + 1 म्हणजे -1 येणार. मग हे डायमेन्शन कशाचं आलं, ATचं आलं. मग आता बघा हे सगळे डायमेन्शन LHS आणि RHS आहे. LHSचं डायमेन्शन आहे 0 1 -1, RHS ला U आहे 0 1 -1 आणि 0 1 -1. म्हणजे हिअर डायमेन्शन ऑफ LHS आणि RHS आर द सेम. As the dimension of the LHS and RHS are the same, then given equation is dimensionally
करेक्ट. म्हणजे दोन्ही डायमेन्शन इक्वेट झाले म्हणून सेम आहेत म्हणून आपण ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणतो. बघा कळालं का? काय करणारे फक्त लक्षात घ्या. इक्वेशन घ्यायचं, LHSला ज्या टर्म्स आहेत त्याचं डायमेन्शन लिहायचं आणि RHSला किती, आता इथं 2 आहेत, अशा 3 असतील, जेवढ्या टर्म्स असतील त्याचे डायमेन्शन काढायचे आणि सगळ्याचे डायमेन्शन जर सेम असेल तर ते इक्वेशन करेक्ट आहे आणि नाही आले सेम तर इनकरेक्ट आहे. आता फॉर एक प्रॅक्टिससाठी आपण सेकंड इक्वेशन बघूया. बघा आता हे बऱ्यापैकी तुम्हाला करता येईल. v² विच इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस as. हिअर 2 इज द इंटिजर. मग इंटिजरला डायमेन्शन नसतं. मग आता LHSला फक्त v² आहे आणि RHSला u² आणि as आहे. ठीक आहे. मग आता बघा डायमेन्शन ऑफ LHS v². v म्हणजे व्हेलॉसिटी आणि स्क्वेअर म्हणजे v इंटू v म्हणजे v². म्हणजे v चे डायमेन्शन आपण किती वेळा लिहिणार? 2 वेळा लिहिणार. 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. हेच डायमेन्शन 2 वेळा लिहिलं. आता प्रोडक्ट म्हणजे हे 2 इक्वेट करणार. m⁻0 आलं. प्रोडक्ट आहे म्हणजे पॉवरचा गुणाकार करायचा असं नाहीये. इक्वेट करायचं म्हणजे ऍड करतो आपण. l⁻1 l⁻1 l⁻2. इथं -1 -1 म्हणजे इथं -2 म्हणजे LHS ची डायमेन्शन आली 0 to -2 आली. ठीक आहे. आता RHSला काय आलं? u² आलं. u² म्हणजे अगेन व्हेलॉसिटी म्हणजे तेच डायमेन्शन येणार आहे, 2 वेळा लिहिणार. आता as ह्याच्यामध्ये a ॲक्सलरेशन आहे आणि s हे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. मग ॲक्सलरेशनची डायमेन्शन 0 1 -2 आहे. ठीक आहे. आणि s डिस्प्लेसमेंट म्हणजे l⁻1 आलं आणि ह्या दोन्ही इक्वेट केलं तर m⁻0 l⁻1 1 2 आलं. इथं -2 0 म्हणजे -2 आलं. मग बघा 0 to -2 0 to -2 आणि 0 to -2 म्हणजे LHS आणि RHSच्या डायमेन्शन सेम आला. म्हणजे गिवन इक्वेशन डायमेन्शनली कसं असणार आहे? करेक्ट असणार आहे. As the dimension of LHS and RHS then the same, then given equation is dimensionally correct. सोपा आहे बघा. फक्त डायमेन्शन भरायच्या, इक्वेट करायच्या, दोन्हींच्या डायमेन्शन सेम आल्या तर गिवन इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपण म्हणतो. आता सिमिलरली बघा मी होमवर्कला एक इक्वेशन दिलेलं आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि ते सॉल्व करून मला पाठवलं नाही तरी चालेल. ते होमवर्क तुमच्यासाठी दिलेलं आहे. पण एखाद्याला जर तो सॉल्व नाही झाला तर तो मला पाठवू शकतो आणि विचारू शकतो. ठीक आहे. असाइनमेंट जे दिले जातात ते तुम्ही मला पाठवत जावा. फक्त हे होमवर्क दिलेलं आहे ते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला कळवावं म्हणून आहे. टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. आता मी काय सांगते ते लक्ष द्या. हे तुम्हाला सॉल्व करायचे, मी हिंट देते. S ची डायमेन्शन ह्या बाकीच्या टर्म बरोबर येते का बघायचं. LHS आणि RHS आणि आली तर गिवन इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आणि नाही आली तर इनकरेक्ट. S म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे इथं फक्त l⁻1 येणार आहे डायमेन्शन. m0 l⁻1 आणि t⁻0 ही LHS ची डायमेन्शन झाली. आता अगेन हिअर 1/2 हा नंबर आहे, ह्याला डायमेन्शन नसती. मग आता इथं ut म्हणजे u म्हणजे व्हेलॉसिटीची डायमेन्शन आणि टाइमची डायमेन्शन इक्वेट करायची. म्हणजे तो बेरीज दिली म्हणजे इथं डायमेन्शन भरून त्याची बेरीज करत बसायचं नाही. S ची डायमेन्शन सेपरेट खाली काढायची. आता खाली ut ची काढायची म्हणजे u आणि t इक्वेट करून काढायची आणि at ची काढायची आणि ह्या तिन्ही टर्मच्या डायमेन्शन जर सेम आल्या तर गिवन इक्वेशन काय असणार आहे? डायमेन्शनली करेक्ट असणार आहे. हे होमवर्कसाठी एक्झाम्पल आहे, तुमचं तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. आता आपण सेकंड यूज बघू. पहिला यूज कळला का तुम्हाला? टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. आपण त्याचे 2 एक्झाम्पल घेऊन बघितलेलं आहे. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. मग एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. ते इक्वेशन फिजिकली करेक्ट कधी असतं? ज्यावेळी डायमेन्शन ऑफ द बोथ साइड इज द सेम अँड इज डिफरंट देन गिवन इक्वेशन इज इनकरेक्ट. हे पहिला यूज झाला डायमेन्शनल अनालिसिस. इथं डायमेन्शन आपण वापरतो ना म्हणून हा यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस आहे. ठीक आहे. फर्स्ट कळालं, 2 एक्झाम्पल घेतलेत आणि तिसरं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला दिले. आता आपण सेकंड यूज बघूया. टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटी म्हणजे 2 फिजिकल क्वांटिटी मधलं आपल्याला रिलेशन फाइंड करायचे. ओके. मग आपण एक्झाम्पल बघूया. बघा द पिरियड आपण T ने दाखवतो. पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम म्हणजे सिंपल पेंडुलम असतो. हे तुम्हाला 12वीला प्रॅक्टिकलला सिंपल पेंडुलमची ऍक्टिव्हिटी आहे. सिंपल पेंडुलम म्हणजेच काय? एक स्ट्रिंग म्हणजे दोरा कन्सिडर केला जातो. तो एका रिजिड सपोर्टला अडकवला जातो आणि त्याच्या खालच्या एंडला मेटल बॉल आपण बसवला जातो आणि तो सोडला तर ते टू अँड फ्रो जी पोझिशन येते त्याला सिंपल पेंडुलम. फॉर एक्झाम्पल वॉल क्लॉक, डोलनचं घड्याळ तुम्हाला माहिती आहे ते कसं त्याच्या मेन पोझिशन पासून पुढं मागं जातो तशी पोझिशन म्हणजे सिंपल पेंडुलम. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. T डिपेंड्स कशावरती आहे? लेंथ ऑफ द पेंडुलम अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे T ची व्हॅल्यू L आणि G वरती डिपेंड्स आहे. मग ह्या तिघांमधलं आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे.
Let us derive the relation between t, l and g. T is the period, l is the length and g is the acceleration due to gravity. सपोज आता बघा आपण सॉल्व करूया, म्हणजे टी हा एल आणि जी वर कसा डिपेंड्स आहे ते बघणार आहे. सपोज टी इज इक्वल टू एल रेस टू ए अँड टी इज इक्वल टू जी रेस टू बी. आता ए आणि बी आर आपण रॅशनल नंबर, म्हणजे आपण एक्स आणि वाय, आपल्याला ज्या क्वांटिटी माहीत नाही त्याला आपण एक्स आणि वाय म्हणतो. मग आता आपल्याला हे फाइंड करायचे म्हणून आपण ए आणि बी असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, एक्स वायच्या जागी ए आणि बी म्हणलेलो आहे. मग आता फर्स्ट आपण काय सांगितले, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. हे इक्वेशन कशावरून लिहिलं इथं सांगितले. पिरियड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशावरती असतो, लेंथ आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती असतो. पिरियड ह्या दोन्ही क्वांटिटीवरती डिपेंड आहे म्हणून आपण हे इक्वेशन असं लिहिलं. ए आणि बी म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे म्हणून आपण एक्स आणि वाय मानले, म्हणजे ए आणि बी मानले. ठीक आहे, इथं हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो काढायचा आणि इथं तो काढला की ते इक्वेशन बरोबर येतं आणि त्याच्या जागी आपण के घेतो. मग टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी, ह्याला आपण काय म्हणलं, इक्वेशन 1 म्हणलेलं आहे. पहिल्यांदा आपण काय केलं, पिरियड हा लेंथ आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी वर डिपेंड्स आहे म्हणून हे इक्वेशन लिहिलं. इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढला, के घेतला, हे आपलं इक्वेशन असं आलं आहे, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणलं. ठीक आहे, आता इथं ह्या ज्या इक्वेशनमध्ये जे आलेलं आहे त्याचं मिनिंग बघूया. के काय आहे, कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात. आणि इट इज द डायमेन्शनल एज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतं, जसं नंबरला डायमेन्शन नसतं तसं कॉन्स्टंटला सुद्धा डायमेन्शन नसतं. द अँड ए अँड बी आर द रॅशनल नंबर इक्वेटिंग डायमेन्शन ऑफ द बोथ साईड, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचे डायमेन्शन काढायचे. ठीक आहे, मग फर्स्ट आपण एल एच एसचं डायमेन्शन बघूया. डायमेन्शन ऑफ टी पिरियडचं म्हणजे टी रेस टू 1 येणार. आता के हा कॉन्स्टंट आहे, त्याला डायमेन्शन आहे. लेंथ आणि जीचं डायमेन्शन काढू. डायमेन्शन ऑफ एल काय येणार, एल रेस टू 1 येणार. आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशनचं डायमेन्शन भरायचं 0 1 -2. ठीक आहे, ह्या टर्म घेतल्या. आता ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट कशामध्ये करणार, इक्वेशन 1 मध्ये करणार. इक्वेशन 1 काय, टी इज इक्वल टू के एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. आता इथं टीचे डायमेन्शन भरणार आहे, इथं काढलेली. ठीक आहे, पुटअप केली 0 0 1. ठीक आहे, देन इक्वल टू लिहिलं. के आहे असाच लिहिला. आता इथं एल आहे, रेस टू ए आहे. एलची डायमेन्शन 0 1 0 आहे, 0 1 0 आणि रेस टू काय आहे, ए आहे एलच्या, रेस टू ए लिहिला. सिमिलरली आपण जी साठी लिहिलं 0 1 -2 रेस टू बी लिहिलं. ठीक आहे, आता हे दोन आपल्याला इक्वेट, एल एच एस आहे असेच ठेवणार आहे, हे इक्वेट करणार आहे. आता ही एल एच एस जशी आहे 0 0 1 ते आपण आहे अशी ठेवली. ठीक आहे, के आहे असाच ठेवला. आता हे इक्वेट करायचं. इथे एम रेस टू 0 एम रेस टू 0 म्हणजे इथे एम रेस टू 0 येणार. इथे एल रेस टू ए आहे आणि एल रेस टू बी आहे म्हणजे एल रेस टू ए प्लस बी आलं. इथं टी रेस टू 0 आहे, तर टी रेस टू -2b म्हणजे इथं काय आलं, -2b आलं. ठीक आहे, म्हणजे एम रेस टू 0 एल रेस टू ए प्लस बी आणि टी रेस टू -2b. हे कसं आलं कळालं का, ह्या दोन्हीच्या टर्म्स हा ए ने काय केलं, आधी आतमध्ये मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, ए ने इथं मल्टिप्लाय केलं तर 0 येईल, ए ने इथं मल्टिप्लाय केलं तर ए येईल आणि टीच्या इथं मल्टिप्लाय केलं 0 × ए म्हणजे 0 येणार. ठीक आहे, तसंच बी ने पण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथं असं इक्वेशन आहे. आणि मग ह्या दोन्ही टर्म इक्वेट केल्या तर तुमचे हे टर्म्स येतात. ठीक आहे, आता आपण पुढं काय म्हणणार आहे बघा, कंपेअरिंग द डायमेन्शन ऑफ करस्पॉन्डिंग क्वांटिटी ऑन द बोथ साइड. म्हणजे हे दोन्ही एमची एम बरोबर, एल बरोबर आणि टी बरोबर इक्वेट करायची आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आणि आपण इक्वेशन फाइंड करायचं. आता इथं बघा m0 आहे, m0 आहे म्हणजे एम ह्या इक्वेशनमधून आपण निग्लेक्ट केला तरी चालेल. आता पुढच्या टर्म लक्षात घेऊ. इथे एल रेस टू 0 आहे पण इथे एल रेस टू काय, ए प्लस बी, म्हणून इथं काय लिहिलं आपण, ए प्लस बी विच इज इक्वल टू 0. का तर ए प्लस बी इथं 0 आहे म्हणून ए प्लस बी विच इज इक्वल टू 0. आता इथं -2b आहे आणि इथं काय 1 आहे म्हणजे इथं काय येणार -2b विच इज इक्वल टू 1. इक्वेट केलं आपण पॉवर. ठीक आहे, कम्पेअर करतोय दोन्हीच्या पॉवर. देन हे इक्वेशन रिअरेंज फाइंड व्हॅल्यू केली तर ए इज इक्वल टू काय येणार आहे, -b येणार आहे. आणि हे इक्वेशन आपण राईट केलं तर बी इज इक्वल टू काय येणार, इकडे 2 डिवाइड होणार म्हणजे -1/2 येणार. म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली, -1/2 आली. ठीक आहे, आता ही आलेली -1/2 व्हॅल्यू इथे एची, आपल्याला एची व्हॅल्यू काढायची. आता बीची निघली, एची काढताना ह्या इक्वेशनमध्ये आपण बीची व्हॅल्यू पुटअप करणार. ठीक आहे, देन ए विच इज इक्वल टू मायनस साइन आहे असंच आणि बीची व्हॅल्यू काय आली, -1/2. हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे एची व्हॅल्यू काय आली, 1/2. एची व्हॅल्यू आली 1/2 आणि बीची व्हॅल्यू आली काय, -1/2. ठीक आहे, आता ते आल्यानंतर ए इज इक्वल टू 1/2 आणि बी इज इक्वल टू -1/2. अगेन पुट दिस व्हॅल्यू ए आणि बी इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 इथं आहे, इथं आपल्याला ए वरती ए आणि बीची व्हॅल्यू टाकायची.
म्हणजे एल रेस टू एची व्हॅल्यू 1/2 येणार आणि बी रेस टू -1/2 येणार. ठीक आहे, पुटअप केली आपण. टी इज इक्वल टू के, एल रेस टू काय आलं 1/2 एची व्हॅल्यू आणि जी रेस टू -1/2 आलं. मायनस म्हणजे काय, हे खाली असतं छेदामध्ये, म्हणजे वर गेला मायनस होता. ठीक आहे, मग के इंटू एल रेस टू 1/2 आला आणि हे -1/2 म्हणजे हे खाली येणार जी रेस टू 1/2 येणार. ठीक आहे, मग इथं के आला. आता के आल्यानंतर एल रेस टू 1/2 आणि जी रेस टू 1/2 हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, एल अपॉन जी ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहितो आणि ब्रॅकेट रेस टू 1/2 म्हणजेच काय आलं स्क्वेअर रूट आलं. मग के इंटू स्क्वेअर रूट 1/2च्या जागी आलं आणि एल अपॉन जी ॲज इट इज आलं. ठीक आहे, म्हणजे टी इज इक्वल टू के इंटू स्क्वेअर रूट एल अपॉन जी अँड विच इज द टाइम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम. वी फाइंड द रिलेशन बिटवीन टी एल अँड जी. काय रिलेशन आलं, टी इज इक्वल टू के square root L upon G means period of simple pendulum is directly proportional to the length and inversely proportional to the square root of acceleration due to gravity. सोपा आहे बघा. आपण काय सांगितले, टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. पिरियड हा लेंथवरती आणि टाईमवरती डिपेंड्स आहे. आपण हे फाइंड केलं, डायमेन्शन भरले आणि इक्वेशन जे आलं ते फाइंड केलं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, सॉल्व करा. हे पहिल्यांदा तुम्ही बघितल्या किंवा ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल असं नाही. अंडरस्टँडिंग करा, वाचा, प्रॅक्टिस करा, समजून जाईल हे. ठीक आहे, आता थर्ड यूज बघा. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट. आता पहिल्यांदा ह्या सेंटेन्सचा अर्थ लक्षात घ्या. बघा, कन्वर्जन फॅक्टर काढायचं आहे कशाचा, बिटवीन द युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कोणती असेल तर कोणतीही, त्याच्यात फंडामेंटल असेल किंवा डिराइव असेल, म्हणजे मास असेल, लेंथ असेल, फोर्स, ॲक्सलरेशन, कोणतीही फंडामेंटल क्वांटिटी असेल. मग काय करायचं आहे, युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट, म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी घ्यायची, फक्त ती 2 डिफरंट सिस्टम ऑफ युनिटमध्ये कन्सिडर करायचा आणि त्याचा कन्वर्जन फॅक्टर काढायचा. मग आता आपण इथं वर्क कन्सिडर करणार आहे. मग वर्क टू डिफरंट सिस्टीममध्ये वर्क कसं मोजतात, वर्क एस आय सिस्टीममध्ये जूलमध्ये मोजतात आणि सी जी एस सिस्टीममध्ये अर्गमध्ये मोजतात. जसं मास एस आय सिस्टीममध्ये किलोग्राममध्ये मोजतात आणि सी जी एस सिस्टीममध्ये ग्रॅममध्ये मोजतात. मग किलोग्राम आणि ग्रॅम ह्या दोघांमधलं कन्वर्जन फॅक्टर आपण काढतो. तसंच इथं जूल आणि अर्ग ह्यामधला कन्वर्जन फॅक्टर करणार आहे. ठीक आहे, ह्या यूजचा अर्थ कळला का. सेम कोणतीही एक फिजिकल क्वांटिटी घ्या आणि ते 2 डिफरंट सिस्टम ऑफ युनिट कन्सिडर करा आणि त्यामधला कन्वर्जन फॅक्टर काढा. ठीक आहे, मग आपण हे एक्झाम्पल बघतोय. ठीक आहे, लेट अस यूज द डायमेन्शनल अनालिसिस टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल एस आय युनिट ऑफ वर्क अँड अर्ग. म्हणजे आपण इथं फिजिकल क्वांटिटी कोणती घेतली, वर्क घेतली. एस आय सिस्टीम वर्क मेजर इन जूल अँड सी जी एस सिस्टीममध्ये अर्ग. ठीक आहे, मग आपल्याला क्वांटिटी रिलेशन त्या दोघांमधलं माहीत नाही आणि जी गोष्ट माहीत नाही त्याला आपण एक्स मानतो. ठीक आहे, 1 जूल विच इज इक्वल टू एक्स अर्ग, म्हणजे एस आय सिस्टीममध्ये वर्क जूलमध्ये मोजतात आणि सी जी एसमध्ये अर्ग मोजतात. ह्या दोघांमधलं रिलेशन फाइंड करायचं आहे म्हणून आपण इथं एक्स मानलं. डायमेन्शन फॉर्म्युला फॉर वर्क इज. आता डायमेन्शन फॉर्म्युला हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे लिहितो त्याला आपण डायमेन्शन फॉर्म्युला किंवा डायमेन्शन इक्वेशन म्हणतो. हे मी आधीच सांगितलं होतं. 1 to -2 ह्याला आपण डायमेन्शन म्हणतो. ठीक आहे, मग आता तुम्हाला जर 2 क्वांटिटीचं म्हणजे डिफरंट सिस्टम ऑफ युनिटमध्ये जर एखादी फिजिकल क्वांटिटी घेतली आणि त्याचं रिलेशन फाइंड करायचं असेल तर त्या क्वांटिटीचं तुम्हाला डायमेन्शन माहीत असणं गरजेचं आहे. आता वर्कचं डायमेन्शन आहे 1 to -2 आणि हे सबस्टिट्यूट कुठं करणार आहे, ह्या इक्वेशनमध्ये करणार आहे. ठीक आहे, मग आता बघा, जूल हे कुठल्या सिस्टीममध्ये, एस आय सिस्टीममध्ये आणि अर्ग हे सी जी एस सिस्टीममध्ये. पण दोन्ही पण कशाचं आहे, वर्कचंच एस आय आणि सी जी एस आहे. मग इथं वर्कची डायमेन्शन 1 to -2 लिहिलं आणि इथं 1 to -2 लिहिलं. मग दोन्हीकडं पण 1 to -2 डायमेन्शन आहे. मग कुठली एस आय सिस्टीम आणि कुठली सी जी एस सिस्टीम हे आपल्याला कसं कळणार, त्यासाठी आपण ते आपल्याला कळावं, आयडेंटिफाय हो म्हणून आपण काय घेतो, इथं बेसला 1 1 1 लिहितो आणि 2 2 2 लिहितो. 1 1 चा अर्थ काय होतो, ही जी डायमेन्शन आहे एस आय सिस्टीममधला आहे आणि 2 लिहिलं आहे हे सी जी एस सिस्टीममधलं आहे, त्यामुळे आपण 1 and 2 लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय केलं, जूल म्हणजे वर्कची डायमेन्शन लिहिली आणि 1 1 1 लिहिले, ह्याचा अर्थ ही एस आय सिस्टीममध्ये वर्कची डायमेन्शन आहे, एक्स ॲज इट इज, आणि इथं वर्कची डायमेन्शन आणि 2 2 2 म्हणजे सी जी एस सिस्टीममध्ये. आता एक्स इक्वल टू हे इक्वेशन रिअरेंज केलं तर हे डिवायडेड बाय हे होणार, म्हणजे 1 in मास, 2 in लेंथ, -2 in टाइम आणि डिवायडेड बाय हे आलं. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, एम च्या टर्म एकत्र करणार आहे, M1 M2 च्या टर्म एकत्र करणार आहे, L1 L2 आणि T1 T2 च्या टर्म एकत्र करणार आहे. मग एक्स इक्वल टू काय येणार आहे, M1 डिवायडेड बाय M2, रेस टू दोघांच्या काय आहे 1 आहे. इथं काय करणार आहे, L1
डिवायडेड बाय L2 रेस टू 2 येणार आणि इथं काय T1 डिवायडेड बाय T2 रेस टू -2 आलं. ठीक आहे, बघा इथं मी सांगितलंय मगाशी सफिक्स 1 इंडिकेट द SI सिस्टीम अँड सफिक्स 2 इंडिकेट द CGS युनिट. SI आणि CGS युनिट कळावं म्हणून आपण काय केलं, इथं 1 आणि 2 वापरलेला आहे. नंतर x इक्वल टू रिअरेंज केलं, एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून आपण x इक्वल टू रिअरेंज केलं. मग LHS डिवायडेड बाय RHS होणार, म्हणजे म्हणजे SI डिवायडेड बाय CGS सिस्टीम होणार. मग इथं आपण M1 इक्वेट केल्या टर्म्स. त्यानंतर आपण बघा आता बघूया हे M1 L1 आणि T1 हे काय आहे, मास SI सिस्टीम मध्ये, लेंथ SI सिस्टीम मध्ये आणि टाइम SI सिस्टीम मध्ये. इथे M2 चा अर्थ काय, मास CGS सिस्टीम मध्ये, लेंथ CGS सिस्टीम मध्ये आणि टाइम CGS सिस्टीम मध्ये. मग आपण इथं लिहूया SI सिस्टीम मध्ये लेंथ, मास आणि टाइम कशामध्ये मोजतात, लेंथ मोजतात मीटर मध्ये, मास मोजतात किलोग्राम मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये मोजतात. त्याच 3 क्वांटिटी CGS सिस्टीम मध्ये कशामध्ये मोजतात, लेंथ सेंटीमीटर मध्ये, मास ग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये मोजतात. ठीक आहे, बरोबर ना. मग आपण x इक्वल टू रिअरेंज केलं, मास SI मध्ये मोजतात किलोग्राम मध्ये आणि मास CGS मोजतात ग्रॅम मध्ये, म्हणजे इथं किलोग्राम आपण ग्रॅम आला आणि रेस टू 1 आहे असं झालं. ठीक आहे, आता बघा आपण इथं लेंथ SI मध्ये मीटर मोजतो आणि CGS मध्ये सेंटीमीटर मोजतो आणि रेस टू काय आलं, 2 आलं. आता इथं टाइम SI मध्ये सेकंड, CGS मध्ये सेकंड, रेस टू काय आलं, -2 आलं. बरोबर. आता x इक्वल टू, आता एक तुम्हाला माहिती आहे 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम, 1 किलोग्रॅम विच इज इक्वल टू म्हणजे 1 kg विच इज इक्वल टू 1000 ग्रॅम, म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर ना. मग आपण काय करणार, 1000 म्हणजे 1 म्हणजे ते आपण 10⁻³ च्या स्वरूपात 10⁻³ म्हणजे 1000 येणार. मग 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग इथं काय लिहिलं, 1000 ग्रॅम लिहिलं. 1 किलोग्रॅमच्या जागी काय लिहिलं, 1000 ग्रॅम लिहिलं. आपण ग्रॅम आहे असंच रेस टू 1 आलं. पुन्हा इथं 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग मीटरची व्हॅल्यू काय भरली, 100 सेंटीमीटर. 100 म्हणजे 10⁻² सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर आहे असंच, रेस टू 2 हे आहे असंच लिहिलं. ठीक आहे, आता जीला जी कॅन्सल झाला म्हणजे ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल झाला, सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल झाला. मग इथं काय राहिलं, 10⁻³ ब्रॅकेट रेस टू 1 आणि इथं 10⁻² ब्रॅकेट रेस टू 2. इथं SS कॅन्सल झाला, सेकंड 1⁻² आलं. ठीक आहे, मग आता 10⁻³ आणि इथं ह्याचा स्क्वेअर झाला म्हणजे 10⁻1 आणि 1⁻n पॉवर म्हणजेच काय इथं 1 येतं. ह्याचा स्क्वेअर जरी केला तर 1चा स्क्वेअर 1च येणार, इथं 1 येणार आहे. ठीक आहे, मग 10⁻³ आणि 10⁻4 म्हणजे किती झालं, 10⁻7. ठीक आहे, मग x ची व्हॅल्यू किती आली, 10⁻7. मग हे इक्वेशन आहे 1 जूल इक्वल टू x अर्ग. मग 1 जूल विच इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 10⁻7 अर्ग. 1 जूल इज इक्वल टू किती उत्तर आलं, 10⁻7 अर्ग. हा जो फॉर्म्युला आलेला आहे 1 जूल विच इज इक्वल टू 10⁻7 अर्ग, हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं. एक्झाम्पलमध्ये ह्या व्हॅल्यू लागतात. 1 जूल विच इज इक्वल टू हाऊ मच अर्ग, तर 10⁻7 अर्ग हे लक्षात ठेवायचं. कसं फाइंड केलं कळालं का. आता हे जे फाइंड केलेलं आहे अजून एक सांगते मी आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगते. आता आपण वर्कचं बघितलं, ते तर फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ फोर्स. सिमिलरली तसंच करणार आहे. आता फोर्ससाठी काढणार आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, फोर्स SI मध्ये कशामध्ये मोजतात, न्यूटन मध्ये, आणि CGS मध्ये कशामध्ये मोजतात, डाईन मध्ये. म्हणजे न्यूटन आणि डाईन ह्यामधलं रिलेशन फाइंड करायचंय. वरती ज्या स्टेप सगळं लिहिले तसंच फक्त तिथं डायमेन्शन कशाचं येणार आहे, फोर्स येणार आहे. 1 न्यूटन विच इज इक्वल टू किती येणार, x डाईन येणार. जसं तिथं 1 जूल इज इक्वल टू x अर्ग म्हणलं तसं 1 न्यूटन इक्वल टू काय येणार आहे, x डाईन येणार आहे. आता आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढायची. मग आता इथं डायमेन्शन कुणाची माहित पाहिजे, फोर्सची. 1 - 2 ही फोर्सची डायमेन्शन आहे, ती ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर आपले हे इक्वेशन येणार आहे 1 - 2 इथे x येणार आहे. 1 चा अर्थ SI सिस्टीम आणि 2 चा अर्थ CGS सिस्टीम. मग x इक्वल टू रिअरेंज केलं तर हे डिवायडेड बाय हे आपण मगाशीच सेम मगाशच्या गतीत फक्त डायमेन्शन वेगळे येणार. M1 डिवायडेड बाय M2 रेस टू 1, L1 L2 रेस टू 1 आणि T1 T2 रेस टू -2 आलं. मग 1 इंडिकेट्स द SI सिस्टीम आणि 2 इंडिकेट्स द CGS सिस्टीम. मग आपल्याला मास माहिती आहे, SI मध्ये kg मध्ये मोजतात आणि CGS मध्ये ग्राम मध्ये, लेंथ मीटर सेंटीमीटर, टाइम येणार. ठीक आहे, मग आता इथं मगाशी 1 2 -2 डायमेन्शन होती म्हणजे इथला स्क्वेअर झालता, पण इथली डायमेन्शन आहे 1 1 -2, मगाशी इथं 2 होता. मग आता इथं काय आलं, 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम, मगाच्या गत आलं रेस टू 1. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि हे जर काय येणार आहे 1 येणार आहे. मग इथं 10⁻1 आलं आणि इथं 10⁻1 आहे, म्हणजे 10⁻3 आणि 10⁻2 म्हणजे 10 किती आलं, 5 आलं. x ची व्हॅल्यू किती आली, 5. मग इथं x ची व्हॅल्यू पुटअप केली तर 1 न्यूटन इक्वल टू 10⁻5 डायन आलं. हे दुसरं रिलेशन आपलं आलेलं आहे. म्हणजे लक्षात ठेवा
1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाइन हे MCQ मध्ये विचारलं जातं. 1 न्यूटन विच इज इक्वल टू हाऊ मच डाइन, तर 10⁵ डाइन, आणि 1 जूल इक्वल टू 10⁷ अर्ग हे आपण फाइंड केलेलं आहे. मग होमवर्कसाठी मी आपण आता वर्कचं काढलं, 4चं काढलं. जसं मी होमवर्कसाठी तुम्हाला डेन्सिटी दिले, डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता इथे सगळी हिंट दिली आहे, फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सगळं फॉर्मॅट असंच ठेवायचा, फक्त इथं डायमेन्शन बदलायचं, बाकी सगळं आहे असं लिहायचं. उत्तर काय येते ते बघणार तुम्ही. मग आता मी दिले SI सिस्टीममध्ये डेन्सिटी मोजतात किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि CGS मध्ये मोजतात ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आणि त्याचं डायमेन्शन 1 - 3 हे 0 दिलेलं आहे. मग तुम्ही फक्त सेम असंच लिहून काढणार आहे. फक्त इथं काय म्हणणार आहे 1 kg पर मीटर क्यूब विच इज इक्वल टू x काय लिहिणार ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब येणार. SI आणि CGS सिस्टीममधलं युनिट लिहिणार आणि ते सॉल्व करायचं. त्याचं उत्तर तुमचं येईल किती येणार 10⁻³ जसं मग अशी 10⁷, 10⁵ आलं तसं ह्याचं उत्तर तुमचं येईल 10⁻³ येईल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे SI मध्ये डेन्सिटी मोजतात आणि हे CGS मध्ये मोजतात. ठीक आहे, म्हणजे आज आपण काय बघितले बघा. फर्स्ट आपण यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस बघितले. ठीक आहे, यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस एवढेच 3 पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. थोडा मॅथमॅटिकल पार्ट आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे ते तुम्हाला जमेल. हे 3 यूजेस बघितलेले आहेत, ते लिहून काढा, सॉल्व करा, होमवर्क दिलेले वहीमध्ये सॉल्व करा. ह्या पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.